नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये मी प्रकाश सलगर, कुलाबा मनपा माध्यमिक शाळा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती या विषयाच्या कृतीपत्रिकेतील अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्न क्रमांक 2 या पद्य विभागावर चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 हा कृतीपत्रिकेतील अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. अतिशय सोपा असा घटक आहे. परंतु या प्रश्नामध्ये आपणाला जास्तीत जास्त मार्क पाहिजे असतील, गुण पाहिजे असतील, तर त्या दृष्टीने आपणास अभ्यास करणे किंवा सराव करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 2 हा आपणाला कृतीपत्रिकेमध्ये मराठी अक्षर भारती या विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये 8 मार्कासाठी विचारलेला असतो. त्यामध्ये 4 कृती दिलेल्या असतात. प्रत्येक कृतीस 2 मार्क अशा पद्धतीनं गुण विभागलेले असतात. शिवाय प्रश्न क्रमांक 2 जो असतो तो सुद्धा पद्य विभागावरती कवितेवर आधारित असतो. तो रसग्रहण त्याच्यासाठी विचारलेला असतो. चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 2 याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. कृतीपत्रिकेमधील पद्य विभाग किंवा कवितेवर आधारित हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपल्याला 8 मार्क आहेत. या अगोदरही आपण प्रश्न क्रमांक 2 वरती चर्चा केलेली आहे आणि 2 कवितेचा अभ्यास केलेला आहे. आज आपण वेगळ्या 2 कवितेचा अभ्यास करणार आहोत. या 2 कवितांवरती कशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कृती विचारले जाऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पद्य विभाग हा 16 मार्कासाठी आहे. त्यामध्ये 2 भाग आहेत, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 4 कृती विचारलेल्या असतात. त्या 8 मार्कासाठी आहेत. प्रत्येक कृतीला 2 मार्क आहेत आणि 8 गुणासाठी तुम्हाला रसग्रहणावरती आधारित प्रश्न विचारलेला असतो किंवा कृती विचारलेली असते. तर प्रश्न क्रमांक 2 आपण विचारात घेताना 2 वरती आपणाला 8 मार्काची कृती विचारलेली असणार आहे. पद्य विभागावरती म्हणजे आपल्या कविता ज्या आहेत 6 कविता, त्या 6 कवितांवरती आपणाला कोणत्याही 2 कवितांवरती कृती विचारली जाऊ शकते. त्यापैकी एका कवितेची कृती आपल्याला लिहायची आहे किंवा पूर्ण करायची आहे. तर यामध्ये आपल्याला आकलन कृती 2 मार्कासाठी, दुसरं आकलन कृती 2 मार्कासाठी आणि कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे 2 मार्कांसाठी आणि काव्य सौंदर्य म्हणजे स्पष्टीकरण आपल्याला स्वमत त्या कवितेवरती लिहायचं आहे ते 2 मार्कासाठी. म्हणजे हे 8 मार्काची प्रश्न क्रमांक 2 मधील कृती आहे. 8 मार्कासाठी म्हणजे 2-2 गुण विभागून दिलेले आहेत. बघा 8 मार्कासाठी सरासरी वेळ जो आहे तो तुम्हाला सरासरी वेळ 18 मिनिट्स देणं आवश्यक आहे. सरासरी वेळ हा 8 मार्काच्या कृतीसाठी तुम्हाला सरासरी वेळ हा 18 मिनिटे देणं आवश्यक आहे. बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये विभाग 2 जो आहे तो हा पद्य विभागावरती आधारित है. यानी प्रश्न क्रमांक 2 जो है वो कविता के ऊपर डिपेंड है. इसमें कविता की जो होती है उसके ऊपर आप लोगों को कृति पूछी जाती है. तो उसमें देखिए कि प्रश्न क्रमांक 2 में आप लोगों को 2 प्रकार की कृतियां पूछते हैं. प्रश्न क्रमांक 2 और प्रश्न क्रमांक 2 तो प्रश्न क्रमांक 2 में आप लोगों को 8 मार्क की कृतियां है
और प्रश्न क्रमांक 2 आ में 8 मार्क की कृतियाँ है। तो आज हम लोग प्रश्न क्रमांक 2 अ में क्या-क्या पूछा जाता है, कैसे क्वेश्चन पूछते हैं, यानी कृति कैसे पूछते हैं, उसको हम लोगों को कैसे सॉल्व करना है, कैसे लिखना है, उसके बारे में हम लोग जानकारी लेते हैं। दिलेल्या कवितेच्या ओळी काळजीपूर्वक वाचणे। अभी देखिए प्रश्न क्रमांक 2 जैसे ही अपने हाथ में कृति पत्रिका आती है, प्रश्न प्रश्न पत्रिका आती है, तो हम लोगों को पहले प्रश्न सॉल्व करते-करते जाते समय कविता के ऊपर जब आप लोगों को कृति सॉल्व करना है, तो आप लोगों को पहले वो जो कविता है, वो कविता ठीक ढंग से पढ़नी चाहिए। वो जो पद्य है, कविता है, वो अच्छी ढंग से पढ़नी चाहिए क्योंकि वो कविता का जो अर्थ है, वो जब तक हम लोगों को समझ में नहीं आएगा, तब तक वो कृति हम लोग पूरी नहीं कर सकते हैं, वो ठीक ढंग से सॉल्व नहीं कर सकते। तर दिलेल्या कवितेच्या ओळी काळजीपूर्वक वाचा, यानी जो दी गई कविता की लाइन्स है, उसको हम लोगों को ठीक ढंग से पढ़ना ज़रूरी है। जब हम लोगों को कविता का अर्थ समझ में आएगा, तब हम लोग कृति बराबर सॉल्व करेंगे या लिख सकते हैं। विषय व्यवस्थित समझून घेणे। बघा जो कविता का जो विषय है, वो विषय हम लोगों को ठीक ढंग से समझ में आना चाहिए। यानी वो कविता का सार क्या है? कविता का अर्थ क्या है? कविता किसके ऊपर डिपेंड है? कविता में क्या बता दिया है? इसके बारे में जब तक हम लोगों को जानकारी प्राप्त नहीं होती है, तब तक हम लोगों को जो कृति दी है, वो कृति हम लोग सॉल्व नहीं कर सकते हैं। विषय व्यवस्थित समजून घेणे म्हणजे त्या कवितेचा विषय सर्वप्रथम आपल्याला समजला पाहिजे. कवितेचा विषय जर तुम्हाला समजला, तर तुम्हाला दिलेल्या कृती सोडवण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आता तिसरा पॉइंट आहे बघा महत्त्वाचा, आकृत्या पेननेच काढाव्यात. बघा आपण पेननं कृतीपत्रिका सोडवत असतो. त्यामुळे आपणाला या ठिकाणी डायग्राम किंवा चौकोन, त्रिकोण जे काय आहे, वर्तुळ काढण्यासाठी आपणाला पेन्सिलची आवश्यकता नाही. जे काय तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत, त्या पेननंच काढायच्या आहेत. त्याने डायग्राम निकालने के लिए आपको पेन का ही यूज़ करना है, पेंसिल का नहीं। अभी बोलेंगे कि पेंसिल का यूज़ करेंगे तो क्या करेंगे तो चलेगा, नहीं करेंगे तो भी बेटर है। अपनी जो पेन है पेपर लिखने की, उससे ही आप लोग डायग्राम निकाल सकते हैं। पेंसिल से निकालेंगे तो भी चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन हम लोगों को आदत लगनी चाहिए कि पेन से ही वो डायग्राम निकालना। तो प्रश्न क्रमांक 2 सॉल्व करते समय पहले हम लोगों को कौन-कौन सी चीज़ें ध्यान में रखना है? कविता ठीक ढंग से पढ़ना है, उसका विषय ठीक ढंग से समझना है और जो डायग्राम निकालने वाले हम लोग, वो डायग्राम हम लोगों को पेन से ही निकालना है। उसके बाद देखिए प्रश्न का स्वरूप क्या होता है? अभी प्रश्न क्रमांक 2 में 4 कृती पूछते हैं. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 4 कृती विचारलेल्या असतात. कवितेच्या आधारावर आपल्या ज्या 6 कविता आहेत, त्या 6 कवितांवरती आधारित आपल्याला काय केलं जातं, की कृती विचारलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कृती. आता कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा. किंवा एका शब्दात उत्तरे लिहा. बघा आपल्याला एखादा प्रश्न दिलेला असतो आणि त्याचं पूर्ण वाक्यामध्ये म्हणजे एक ही वाक्य में उत्तर लिखना है. उसके बाद चौकट पूर्ण करा. आप लोगों को एक आध वाक्य देते हैं, उसके आगे एक चौकट देते हैं और बोलते हैं कि वो चौकट पूरा करो. यानी चौकट भरायला सांगितली जाते. एका वाक्यात उत्तरे लिहा, चौकट पूर्ण करा आणि रिकाम्या जागा भरा यानी रिक्त स्थान भरने के लिए आप अधूरी जो अधूरा वाक्य देते हैं और वो अधूरा वाक्य पूरा करने के लिए भी बोलते हैं। रिकाम्या जागा भरा, आकृति पूर्ण करा। कुछ एक आध ये देते हैं, पॉइंट देते हैं और उसके आधार पर आप लोगों को क्या करते हैं, वो डायग्राम पूरी करने के लिए बोल देते हैं। तो उसको आप लोगों को सही ढंग से पूरा करना है। उसके बाद देखो पुढील ओळींचा अर्थ लिहा। कभी-कभी आप लोगों को 2 लाइन देते हैं और वो 2 लाइन का अर्थ लिखने के लिए, अपने शब्दों में अर्थ लिखने के लिए बोलते हैं, तो है 2 मार्क के लिए. पुढील ओळींचा अर्थ लिहा. म्हणजे दिलेल्या ज्या ओळी आहेत, लाइन्स है, कविता के जो लाइन्स है, उसका अर्थ लिखने के लिए आपको बोलते हैं. उसके बाद देखिए शब्दांचा अचूक अर्थ लिहा. आप लोगों को कुछ शब्द देते हैं, उसमें शब्द कौन से देते हैं? देखिए समानार्थी शब्द देते हैं और उसका अर्थ आप लोगों को वो कविता में ही मिलता है या वो कविता के शब्द देते हैं
और उसका समानार्थी लिखने के लिए बोलते हैं, समान अर्थ वाले शब्द लिखने के लिए बोलते हैं. शब्दांचा अचूक अर्थ लिहा. आणि लास्ट जो है स्वमत यानी काव्य सौंदर्य उसको बोलते हैं. यानी आप लोगों को एक प्रश्न दिया जाता है और वो प्रश्न पर खुद का मत लिखना पड़ता है. यानी खुद का मत लिखते समय देखिए हर एक का उत्तर अलग-अलग आ सकता है. देखिए बच्चों, ये स्वमत का जो क्वेश्चन है आप लोगों को कंप्लीट करना ही है क्योंकि आप लोग थोड़ा बहुत भी उसमें लिखेंगे, कम से कम 1 मार्क मिलता है 2 में से. आप लोग स्टार्ट करते समय स्वमत में देखिए कविता का नाम लिखिए, कविता के कवि जो है उनका नाम लिखिए और कविता में क्या बता दिया है वो अपना मत लिखिए, सो मत लिखिए. यानी खुद का मत, नेगेटिव ज़्यादा मत लिखिए, पॉजिटिव ही लिखिए सो मत में. यानी वो आप लोगों को 2 मार्क आसानी से आप लोगों को दे देता है और थोड़ा बहुत भी लिखेंगे तो आपको 1 मार्क का 100% वहाँ पे मिलता है. देखो प्रश्न का जो स्वरूप है वो मैंने आपको बता दिया कि एक वाक्य में उत्तर ऐसा क्वेश्चन आ सकता है. एका वाक्यात उत्तर लिहा. जे एक वाक्य में उत्तर लिखने के लिए बता सकते हैं. चौकट पूर्ण करा. यानी ती चौकट पूर्ण करायला यानी सांगितली जाते किंवा रिकाम्या जागा भरा, रिक्त स्थान भरने के लिए बोल सकते हैं. आकृति पूर्ण करा, एका डायग्राम देते, 4-5 चौकोन, 2-3 चौकोन देते हैं, तो यह पूरा करने के लिए आपको बोलते हैं प्रश्न देकर. उसके बाद पुढील ओळींचा कुछ लाइन देते हैं और वो लाइन का अर्थ अपने शब्दों में लिखने के लिए बोलते हैं. त्या दिलेल्या ओळींचा अर्थ कवितेच्या ओळी दिलेल्या असतात, त्याचा अर्थ लिहायला सांगितला जातो. त्यानंतर शब्दांचा अचूक अर्थ लिहा. आप लोगों को कुछ 4 शब्द देते हैं, वो 4 शब्दों का अर्थ कविता में आपको मिलेगा, ढूँढ के लिखना है. समानार्थी शब्द है, वो शब्द आपको उसमें से ढूँढ के लिखना है और स्वमत है. स्वमत यानी खुद का मत आप लोगों को क्या करना है, लिखना है और खुद का मत लिखते समय कविता का नाम लिखिए, कवि का नाम लिखिए और आगे जो क्वेश्चन दिया है उसके आधार पर अपना मत व्यक्त करने का काम कीजिए. तो आप लोगों को अच्छे ढंग से यानी बहुत ही अच्छी मार्क आप लोगों को इसमें मिल सकते हैं. तो आज हम लोग अपनी जो कविता है स्वप्न करूँ साकार, ये जो कविता है इसके बारे में हम लोग इसमें कौन-कौन से प्रकार की कृति पूछ पूछ सकते हैं, इसके बारे में हम लोग जानकारी लेते हैं. स्वप्न करूँ साकार ये जो कविता है, यह कविता कवि किशोर पाठक जी ने लिखी है. स्वप्न करूँ साकार, स्वप्न यानी सपना. यानी हम लोग हमारा जो सपना है हम लोग कैसे साकार कर सकते हैं, हम लोग जीवन में कैसे यशस्वी हो सकते हैं, जो सपना देखते हैं वो कैसा पूरा कर सकते हैं, इसके बारे में आप लोगों को कवि किशोर पाठक जी ने ये कविता में बता दिया है. तो पहले हम लोगों को जो कविता दी है, कविता की लाइन्स दी है प्रति पत्रिका में, उसको ठीक ढंग से पढ़ना चाहिए, उसका अर्थ समझ में आना ज़रूरी है. उसमें कुछ शब्द होते हैं, वो शब्दों के अर्थ हम लोगों को समझ में नहीं आते हैं, तो हम लोगों को वो अर्थ समझने की आवश्यकता है. तो देखिए कविता में क्या है, कविता यानी कितनी अच्छी कविता है और उसमें कितना सारा अर्थ बता दिया है कवि किशोर पाठक जी ने. या देशाच्या मातीवरती आमचा अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला-मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या हातानी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. हजारांनी एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. तो ये कविता में देखिए कवि ने यानी हम लोगों को अपना जो सपना है, वो सपना कैसे साकार करना है, हम लोगों को आगे कैसे जाना है, कष्ट कैसे करना है, मेहनत कैसे करना है, ये
सब चीजें हम लोगों को ये कविता में कवि किशोर पाठक जी ने बता दिया है। तो ये कविता ठीक ढंग से पढ़ने के बाद उसमें से एक-एक शब्द का अर्थ हम लोगों को पता चलने के बाद हम लोगों को उसके ऊपर जो कृति पूछते हैं, वो कृति में हम लोगों को क्या करना है, जानकारी लेना है। अभी हम लोगों ने कविता पढ़े है देखो, कविता पढ़ने के बाद आता इथं कृती विचारली. तुम्हाला मी सांगितलं, की वेगवेगळ्या प्रकारच्या कृती इथं एका वाक्यात एका वाक्यात उत्तरं लिहायला विचारलं जाऊ शकतं. चौकट पूर्ण करायला सांगितलं जातं किंवा रिकाम्या जागा भरायला सांगितलं जातं. या 2-2 मार्काच्या कृती आहेत. आता आता याच्यावरती पहिली आकलन कृती आहे बघा. पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा. पुढील कवितेच्या म्हणजे तुम्हाला कविता दिलेली आहे. कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत कृतीपत्रिकेमध्ये आणि त्याच्यावरती आधारे अ, 4 कृतीमधली जी पहिली कृती आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला विचारले, 2 कृती विचारले, 1-1 मार्कासाठी. आता पहिली कृती काय आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता प्रश्न काय आहे बघा, कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे? कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे? आता प्रश्न एकदम सोपा आहे. पण तुम्ही जर कविता व्यवस्थितपणे वाचली, आपने कविता ठीक ढंग से पढ़ने के बाद आपको दूसरे लाइन में ही उसका उत्तर मिलेगा. कविता की दूसरी लाइन में आपको उत्तर मिलेगा. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे? नव्या युगाचे, नव्या पिढीचे स्वप्न साकार करायचे आहे. तर उत्तर काय असणार आहे? नव्या पिढीचे व नया युगाचे स्वप्न साकार करायचे आहे. किसका सपना साकार करना है? नवी पिढी आणि नवे युग याचं स्वप्न साकार हे उत्तर तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आता दुसरी बघा कृती चौकट पूर्ण करायची आहे तुम्हाला. आता कवितेमधले 2 शब्द शोधून लिहायचे आहेत तुम्हाला. आता बघा श्रावण यांच्यामधून हसतो. आता श्रावण कशामधून हसतो? तर तिसऱ्या लाईनमध्ये उत्तर आहे. कविता व्यवस्थितपणे वाचली तर तुम्हाला लगेच लक्षात येते बघा. फुला-मुलातून हसतो श्रावण. फुला-मुलातून हसतो श्रावण. आता बघा श्रावण यांच्यामधून हसतो 2 चौकटी दिले. पहिले फुलामधून आणि दुसरा मुलांमधून. श्रावण फुलांमधून व मुलांमधून एवढेही उत्तर लिहायचं आहे. श्रावण कशामधून हसतो? पहिल्या चौकटीमध्ये फुलांमधून आणि दुसऱ्या चौकटीमध्ये मुलांमधून. एवढं तुम्हाला उत्तर लिहिलं, की पहिल्या अ, कृतीला 1 मार्क आणि दुसऱ्या कृतीला 1 मार्क म्हणजे कृती क्रमांक 1 आकलनावरती आधारित इथे तुम्हाला 2 मार्क सहजासहजी मिळून जातील. अतिशय सोपं आहे. कविता व्यवस्थितपणे वाचल्या, कविता आप ठीक ढंग से पढ़ेंगे तो आपको उत्तर लिखने के लिए कठिनाई महसूस नहीं होगी। आपको उधर ही देख के नकल करना है। कविता से देख के आपको उत्तर लिखना है। जिसकी पढ़ाई अच्छी है, वो ठीक ढंग से उत्तर लिख सकते हैं। अभी देखेंगे आकलन इसमें ही आकलन कृति 2 है। आता आकलन कृति 2 में भी आपको 2 कृति पूछी है 1-1 मार्क के लिए, वो भी 2 मार्क के लिए आपको। तो इसमें देखिए आपको क्या पूछा है? उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक मध्ये दिले आणि तुम्हाला 2 चौकटी पूर्ण करायच्या आहेत. आता उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक कोण आहेत? बघा इथं तुम्हाला उत्क्रांतीचा घुमवूया ललकार म्हणजे तुम्हाला 6 यानी अ, तिसरा जो स्टांजा आहे, त्या स्टांजामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल बघा. या हातानी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक कोणते आहेत मग? हातातील यंत्र. पहिल्यांदा या हातामध्ये यंत्र, हातातील यंत्र आणि श्रम, कष्ट. कष्ट करने के बिना हम लोगों को फल मिलता नहीं है. उसके लिए हमारे एक हाथ में यंत्र होना चाहिए और श्रम होना चाहिए. तो पहिली चौकट में काय आएगा? हातातील यंत्र आणि दुसऱ्यामध्ये काय उत्तर येईल? श्रमशक्तीचे मंत्र. म्हणजे तुम्हाला तिसऱ्या स्टँजामध्ये त्याचं उत्तर मिळून जाईल. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक म्हणजे हातातील यंत्र आणि श्रमशक्तीचे मंत्र. आता बघा त्याच्यातच 1 मार्कासाठी पुन्हा चौकट पूर्ण करा दिलेला आहे. काय दिलेले आहे बघा? नौबत याची झडते आहे. आता नौबत कशाची झडते? बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये अ, कविता जो आहे, कविता
वाचल्यानंतर तुम्हाला जो 4था स्टांजा आहे, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही धडते नौबत. आता नौबत कुणाची धडते आहे? शक्तीची. तिथं उत्तर काय येणार? शक्तीची नौबत धडते आहे. आता हात असा हवा. हात कसा हवा? शुभंकर, शुभ, शुभंकर म्हणजे कष्ट करणारा हात हवा. आशीर्वाद देणारा हात हवा. हस्त शुभंकर हवा एकदा. लास्टला दुसरी लाईन आहे. शेवटून दुसऱ्या लाईनमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. तर नौबत याची धडते म्हणजे शक्तीची. चौकटमध्ये काय लिहिणार तुम्ही? शक्ती. आणि हात असा हवा, हात कसा हवा? शुभंकर म्हणजे आशीर्वाद देणारा, कष्ट करणारा हात हवा हवा. आता कृतिपत्रिका 3 सुद्धा कवितेतील शब्द आहेत बघा. कवितेमध्ये आलेले काही शब्द आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. समानार्थी शब्द आहेत. आता समानार्थी शब्द अचूक लिहायला पाहिजे. कारण तुम्हाला 4 शब्द विचारलेले आहेत, त्याला 2 मार्क आहेत. म्हणजे एका शब्दाला किती मार्क आहे? अर्धा मार्क आहे. एका शब्दासाठी किती मार्क आहे? अर्धा. यानी एक शब्द का सही उत्तर लिखने के लिए, उसका सही अर्थ लिखने के लिए आधा मार्क है और 4 के लिए 2 मार्क है. पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा. कविता के ऊपर ही वो आता है. पहला देखिए अधिकार. हमारा अधिकार आहे. अधिकारचा मतलब काय? हक्क. अधिकारचा अर्थ काय आहे? हक्क आहे. त्याच्यानंतर बघा मंगल. मंगल म्हणजे पवित्र. मंगल म्हणजे पवित्र. हे तुम्हाला शोधून लिहायचं आहे किंवा त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा. आता शक्ती. शक्ती म्हणजे ताकद. शक्ती म्हणजे अपनी ताकद. हिंदी में ताकद बोलते हैं. मराठीमध्ये पण ताकदच बोलतो हं. आणि देश. देश म्हणजे काय? राष्ट्र. देशला काय येणार? राष्ट्र हा समानार्थी शब्द येणार. तर अशा पद्धतीनं तुम्ही अ, याचे अर्थ शोधून लिहायचे आहेत. जे ते कवितेमध्ये दिलेले असतात. ये जो अर्थ है वो कविता में ही आप लोगों को मिलता है और उसको ढूँढ के आपको क्या करना है? लिखना है. जिसको सही ढंग जितने भी कविता में ऐसे शब्द दिए हुए हैं, वो शब्दों को आप लोग क्या करना है? एक अपने नोटबुक में लिख के रखना है, जो कि आप लोगों को उसका फायदा हो सकता है. आता बघा काव्य सौंदर्य दिलेलं आहे. काव्य सौंदर्य दिलेलं आहे. आता काव्य सौंदर्य दिलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काय करायचं? भावार्थ लिहायचा आहे आपल्या भाषेमध्ये. ना की जसंच्या तसं कवितेतलं उतरून लिहायचा नाही. स्वमत उसको बोलते हैं. काव्य सौंदर्य लिखते समय स्वमत, आपका खुद का मत. लेकिन कविता के बारे में ही लिखना है. दूसरा कुछ लिखना नहीं, अपनी बात. आता मी पहिल्यांदा सांगितलं, मैंने पहले बता दिया कि स्वमत लिखते समय या काव्य सौंदर्य लिखते समय आपको क्या करना है? ये जो प्रश्न है, वो प्रश्न की कविता का नाम पहले लिखना है और इसके बाद कवि का नाम लिखना है. नहीं है, तो किशोर पाठक यांनी स्वप्न करू साकार या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? उद्याचा भारत कसा घडवायचा आहे, सक्षम कसा करायचा आहे, याच्या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. असं लिहायचं आणि जशी ओळ दिलेली आहे, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार, या ओळीचा अर्थ आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. बघा काव्य सौंदर्य अतिशय सोपं आहे. तुम्हाला कवीचं नाव आणि कवीचं नाव आणि कवितेचं नाव जरी लिहिलं तरी अर्धा मार्क मिळू शकतं. कारण तुम्हाला माहिती आहे की हे कोणत्या कवितेतील ओळ आहे. म्हणून तुम्ही सुरुवात करताना सोमत लिहिताना किंवा काव्य सौंदर्य लिहिताना किंवा भाव सौंदर्य लिहिताना तुम्ही काय करायचं? पहिल्यांदा कवीचं नाव आणि कवितेचं नाव लिहिणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्याचा अर्थ अपने शब्दामध्ये यानी अपने शब्दों में आपको क्या करना है? वो लाइन का अर्थ लिखना है. अपने शब्द में यानी अलग कुछ लिखना नहीं, अपनी कविता के बारे में ही लिखना है. तो यह हो गया स्वप्न करूँ साकार. यह कविता के बारे में हम लोगों ने देखा कि उसमें कैसी-कैसी कृति आ सकती है और वो कृति को कैसे सॉल्व करना है, कैसे ढूँढना है. हुँ? उसके बाद हम लोग एक देखेंगे देखो संतवानी एक संतवानी कविता है और वो संतवानी कविता में आप लोगों को मालूम है कि एक महत्वपूर्ण ऐसी कविता है कि अंकिलामी दास सुधा संत नामदेव महाराज की कविता है। बहुत ही अच्छी कविता है और यह कविता में भी आप लोगों को अ, बहुत अच्छी जानकारी मिली है कि उसमें देखो अ, माता जो होती है, माता अपने बच्चों को कैसा संभाल करती है,
माता यानी सिर्फ मनुष्य, ऐसा हम लोग नहीं लेते, यानी प्राणी पंछियों में भी अपने बच्चों के बारे में वो कितना ये रहते हैं, सजग रहते हैं, संभाल कैसे करते हैं, उनके ऊपर प्रेम कैसे करते हैं, माया कैसे करते हैं, उसके बारे में संत नामदेव जी ने यह कविता में या ये जो अभंग है, इसमें आप लोगों को बता दिया है। तो ये जो कविता है, यह कविता में इसका अर्थ ये है, देखो, अंकिला मी दास तुझा, म्हणजे मी शरण आलेला तुझा भक्त. दास म्हणजे भक्त किंवा गुलाम. गुलामीचा अर्थ घ्यायचा नाही. कुणाला दास म्हणजे भक्त. मी तुला शरण आलो आहे. मी तुझा दास आहे, भक्त आहे. मी तुला शरण आलो आहे. हं. कारण तुम्ही माझे कोण आहात? आई. तुम्ही मला आईप्रमाणे आहात. मला चुकल्यानंतर मला सांभाळून घेण्याचं काम कोण करतं? परमेश्वर म्हणजे विठ्ठल भगवान करतात. तर अंकिला मी दास तुझा याच्यामध्ये एक शरण आलेला जो भक्त आहे, त्याच्या बाबतीत या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. सर्वप्रथम आपण कविता किंवा हे जो अभंग आहे, हा अभंग वाचूया आणि यातून आपल्याला काय-काय अर्थ समजतो हे आपण पाहूया. अंकिला मी दास तुझा. अ, अग्नी माझी पडे बाळू. अग्नी, अग्नी म्हणजे ज्वाला. पडे म्हणजे पडणं. बाळू म्हणजे बाळ, बच्चा. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. कनवाळू म्हणजे दयाळू. धावे म्हणजे धावणं, दौडणं, भागणं. तैसा, तैसा म्हणजे तसे. धावे माझी या काजा. आता इथं काजा शब्द है. काजा म्हणजे काम किंवा कर्म. इसको हम लोग काजा का मतलब काम, कर्म किंवा कार्य बोलते हैं. तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे शरण येणे, दास म्हणजे भक्त, तुझा म्हणजे आपका. सवेंची झेपावे पक्षीनी. आता सवेंचीचा अर्थ काय? लगेच, पटकन, जलद गती से. सवेंची का मतलब यहाँ पे क्या है? जलद गती से, पटकन, खुद. खुद भी बोलते सवेंची. झेपावे म्हणजे झेप घेणे. झेप घेणे म्हणजे एकदम उड्डाण लेते हैं और बाद में ये कर तो झेप घेने म्हणते हैं. तो पक्षिणी यानी पंछी, पंछी बोलते हैं उसको. पीली पड़ताची धरनी. पीली यानी जो अ, पंछियों का बच्चा होता है, जिसे पिल्लू बोलते हैं उसको या बाळ बोलते हैं. पीली पड़ताची, पडणं यानी गिरना आणि धरणी, धरणी माता. उसके बाद देखो भूकेले यानी भूख लगना. वस्त्रवे, वस्त्र यानी वासरू, गाय का बछड़ा. वासरू बोलते उसको. भुकेले म्हणजे भूक लागणं आणि वस्त्र म्हणजे वासरू. गायीचं वासरू, छोटा बछड़ा. धेनू, धेनू म्हणजे गाय. हुंबरत, हुंबरत म्हणजे गाय आवाज करती है. एक तरीके से आवाज करती है. हंबरने बोलते हैं. धावे म्हणजे धावना. वनवा, वनवा यानी जैसे की बोलते हैं अग्नी, मोठी आग. एखाद्या जंगलाला वगैरे आग लागलेली असते. वणवा म्हणजे आग. लागले से वनी. लागले म्हणजे लागणं, लग्न और वनी म्हणजे जंगल. वन म्हणजे जंगल. पाडस. आता बघा, पाडस म्हणजे हिरण का पिल्लू. हिरण के पिल्लू को पाडस बोलते हैं. चिंता यानी चिंता करना और हरणी म्हणजे हिरण. नामा मने मेघा जैसा. नामा मने, नामा यानी नामदेव महाराज. मेघा, मेघ यानी बादल, ढग बोलते हैं उसको. मेघ को क्या बोलते हैं? ढग, बादल, क्लाउड्स बोलते हैं. अ, विनवितो, विनवणे म्हणजे काय करणे? विनंती करणे, अळवणी करणे, हं? विनंती करते हैं. चातक, चातक पंछी है, तैसा म्हणजे तसा. आता बघा, कविता किती सोपी आहे. या कवितेचा एका-एका शब्दाचा जर अर्थ तुम्हाला समजला, तर पुढे येणारी कृती सोडवण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता बघा, अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. सवेंची झेपावे पंछिनी, पिली पडताची धरणी. भुकेले वस्त्रावे धेनू, हुंबरत धावे. वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. नामा मने मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. शब्द थोड़े कठिन है पढ़ते समय. जब उसका अर्थ हम लोग ठीक ढंग से देखेंगे, तो आप लोगों को ये कविता में कितना बड़ा अर्थ भरा हुआ है, वो आप लोगों को समझ में आता है. तो देखिए कविता में आई आणि त्याचं लहान बाळ, परत संत विठ्ठल
आणि त्यांचा जो दास आहे म्हणजे भक्त आहे संत नामदेव, परत पक्षी आणि त्याचं पिल्लू, परत गाय आणि त्याचं वासरू, त्याच्यानंतर हरण आणि त्याचं पाडस आणि चातक पक्षी याच्या विषयीची माहिती या अभंगामध्ये संत नामदेवांनी दिलेली आहे. अतिशय अ, सोपा आणि एकदम अर्थपूर्ण असा अभंग आहे. तुम्ही जर त्याचा भावार्थ वाचल्यानंतर तुम्हाला लगेच त्या अ, कवितेमध्ये किंवा अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. जो गाईडमध्ये अर्थ आहे, तो अर्थ तुम्हाला सांगतो बघा. श्री विठ्ठलाला श्री विठ्ठल म्हणजे देव. आई समजून संत नामदेव स्वतःला बाळ समजत आहेत. आता बघा याच्यामध्ये इसमें अ, संत नामदेव श्री विठ्ठल को अपनी माता समजते हैं और खुद को उनका बच्चा समजते, बाळ. त्यांना काय समजतात? बाळ. स्वतःला बाळ समजत आहेत. विठ्ठल रूपी मातेने आपल्या बाळाचा मायेने सांभाळ करावा, हे सांगताना संत नामदेव काय म्हणतात? म्हणतात काय बघा, संत नामदेवांना असं वाटतं, की विठ्ठल ही आपली माता आहे आणि आम्ही त्यांचे काय आहोत? मुलं आहोत आणि त्यांनी आम्हाला मुलांप्रमाणे आमचा सांभाळ करावा. आम्ही जिथं चुकतो, तिथं आम्हाला समजून घ्यावं, अशी अपेक्षा संत नामदेव विठ्ठलांकडे करतात. हम आपके बच्चे हैं. हम लोग जहाँ पे गलती करते हैं, वहाँ पे हम लोगों को संभाल के लीजिए, ऐसा संत नामदेव अ, विठ्ठल के पास क्या करते हैं? अपेक्षा व्यक्त करते हैं. आगे क्या बता दिया देखो दुसरे स्टँजा में, जर समजा आगीमध्ये बाळ चुकून पडला, तर दयाळू आई त्याचे रक्षण करण्यासाठी धावत जाते. बघा, आई आपला मुलगा जर एखाद्या आगीमध्ये पडला किंवा त्याला आगीचा जर चटका बसला, तर आई पटकन आपल्या मुलाकडे काय करते? धाव घेते. कुठं लागलं बाळा? कुठं भाजलं बाळा? म्हणून काय करते? आई त्याला आपल्या जवळ घेते, त्याला गोंजारते किंवा त्याला मायेने हात फिरवते. अशा पद्धतीची माया आपल्या मुलांवरती करते. आई आपल्या मुलांवरती माया करते. तशीच नामदेवांची अपेक्षा आहे, की विठ्ठल म्हणजे आमची माता आहे. त्यांनी सुद्धा आमच्यावरती प्रेम करायला पाहिजे किंवा माया करायला पाहिजे. पहिल्या स्टांजामध्ये आई आणि मुलाचं उदाहरण दिलेलं आहे. जर मुलाला चुकून कुठेतरी गलती से उसको कहीं चोट पहुँचती है, तो माँ क्या करती है? उसको प्रेम देने का काम करती है, माया करने का काम करती है, जल्दी-जल्दी उसका रक्षण करने का काम करती है। उसके बाद देखो अ, वैसा ही मैं आपके चरण पर लीन हुआ क्या है भक्त हूँ. मी पण काय आहे तुमचा दास आहे. त्याच्यावरून नंतर बघा एखादा पक्षी आहे किंवा पक्षी आहे आणि त्याचं पिल्लू जर त्याचा जो घोसला असतो किंवा कोटा असतं त्याच्यामध्ये घर असतं झाडावरती. त्याच्यातून जर चुकून त्याचं बाळ, पिल्लू जर धरतीवरती पडलं, तर पक्षी काय करतो? थोडासा बी विलंब न करता ते काय करतं? जल्दी उड्डाण घेऊन ते आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतं. पक्षीसुद्धा आपल्या लहान पिलाला चुकून पडल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि पंछीन जी त्याची आई आहे पक्ष्याच्या पिलाची, ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. तसंच जर गायीचं पिल्लू, वासरू जर भूक लागल्यानंतर ओरडत असेल, तर गायी काय करते? हमरत-हमरत त्या मुलाला दूध देण्यासाठी काय करते? धावत-धावत येते आणि त्या मुलाला काय करते? दूध पाजते. म्हणजे गायीचं सुद्धा आपल्या मुलावरती किती प्रेम आहे. त्याच्यानंतर बघा एखाद्या जंगलामध्ये हरणीचं पिल्लू एखाद्या जंगलामध्ये हरण आणि हरणीचं पिल्लू आहे आणि समजा जर वणवा लागला, जंगल जळायला लागलं, तर हरीण काय करते? तर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत-धावत येऊन ती काय करते? आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. वाचवण्यासाठी व्याकुळ होते. चिंता पडते, की कसं त्याला मी वाचवू. अन् त्याच पद्धतीने चातक पक्षी जसा अ, आभाळाकडे नजर लावून बसलेला असतो. कधी एकदा अ, पाऊस चालू होतो आणि कधी एकदा मी काय करतो अ, पाणी पितो. त्याप्रमाणे पावसाच्या पाण्याची वाट बघतो चातक पक्षी. तसेच संत नामदेव म्हणतात, की आम्ही भक्त परमेश्वर आपली वाट बघत आहोत. आपण आमच्या अ, अ, पाठीवरती मायेचा हात ठेवावा. अशा पद्धतीनं
या कवितेचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आता थोडक्यात बघूया कृती कशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 1 अ सॉरी प्रश्न क्रमांक 2 अ मधील कृती क्रमांक 1 आहे बघा या कवितेवरती. पुढील कृतींचे परिणाम लिहा. आता बघा परिणाम काय झालेला आहे. याच्यासाठी तुम्हाला वाक्य दिलेले आहेत. 1 मार्कासाठी 2 वाक्य आहेत बघा. म्हणजे अर्ध्या-अर्ध्या मार्काला समजा. जेव्हा वासराला भूक लागते, तेव्हा गाय काय करते? वासरू म्हणजे गाईचं पिल्लू. जर वासराला भूक लागल्यानंतर आई काय करते? आई त्याला दूध देण्यासाठी काय करते? हमरत-हमरत काय करते? वासराकडे जाते. मग त्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? इसका उत्तर क्या लिखेंगे? जेव्हा वासराला भूक लागते, तेव्हा गाय हमरत वासराकडे जाते. गाय क्या करती है? आवाज करते, हमरत-हमरत वासराकडे जाते. आता बघा दुसरा आहे, जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. जब पंछी का जो पिल्लू है, वो पेड़ की से नीचे गिरता है, तो पंछीन क्या करती है? पक्षी पंख पंछीन काय करते? पक्षीन काय करते? तर धरणीवरती पक्षीन झेपावते. म्हणजे इथं तुम्हाला कवितेमध्ये सुद्धा दिलेलं आहे. सव्यांची झेपावे पक्षिणी. मग तुम्ही काय लिहिणार? धरणीवरती पक्षीन काय करते? झेपावते. असं उत्तर त्याचं येणं अपेक्षित आहे. आता बघा पुढं कोण ते लिहा. आता अ, कोण याचं उत्तर तुम्हाला त्या चौकटीमध्ये पूर्ण परमेश्वराचा दास कोण आहे? परमेश्वराचे दास संत नामदेव आहेत. परमेश्वरांचे दास संत नामदेव. संत नामदेवांनी कुणाला विनवलेलं आहे? किसके पास विनंती की है संत नामदेव ने? श्री विठ्ठल के पास, भगवान के पास. तो श्री विठ्ठल याने भगवान का रूप आहे. देवाचं रूप आहे. श्री विठ्ठल हे देवाचं रूप आहे. तर संत नामदेवांनी कुणाला विनवणी केलेली आहे? श्री विठ्ठलाला, परमेश्वराला विनवणी केलेली आहे. तर अशा पद्धतीची या 4 कृती आहेत. त्या 4 कृतीला तुम्हाला 2 मार्क आहेत. पहिली कृती आहे त्याला 1 मार्क, दुसरी कृती आहे त्याला 1 मार्क. अशा पद्धतीनं 2 कृती आहेत. आता बघा कृती नंबर 2 प्रश्न क्रमांक 2 अ मधील कृती क्रमांक 2 कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकते? बघा कोणास म्हटले ते लिहा. अभी ये किसको कोणी कोणाला म्हटले? किसको बताया है? तो कनवाळू कोणाला म्हटलं किंवा चिंतित कोणाला म्हटलेलं आहे? याविषयी आपल्याला लिहायचं आहे. आता कवितेमध्ये तुम्हाला वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं, की कनवाळू कोणाला म्हटलेलं आहे? कनवाळू किसको कहा है? माता को कहा है. कनवाळू दयालु किसको कहा है? तो माता को. ये जो दयालु शब्द है, वो किसके बारे में आया है? कनवाळू शब्द माता के बारे में. उसके बाद देखो कविता में आपको या आपला अभंग आहे, त्याच्यामध्ये चिंतित हा शब्द कोणासाठी आलेला आहे? तर चिंतित हा शब्द कोणासाठी आलेला आहे? पाडस चिंतित हरणी. पाडस चिंतित हरणी. तर हरिण जो हरणी आहे, हरण आहे, त्याच्यासाठी चिंतित हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. हे 2 तुम्ही व्यवस्थितपणे सोडवला, तर तुम्हाला अर्धा-अर्धा मार्क म्हणजे 1 मार्क सहजासहजी मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा दुसरी कृती आहे. पुढील कृती केव्हा घडतात ते लिहा. यह कृती कब होती है? इसके बारे में आपको उसका उत्तर लिखना है. माता धावून जाते. कब माता अ, धावणे याने पळ नाही, नाही भागना बोलते. धावणे याने भागणे. माता आई केव्हा धावते? आई केव्हा धावते? तर तिच्या मुलाला अ, मूल जर आगीत पडलं किंवा त्याला जर चुकून भाजलं, तर आई काय करते? आपलं हातातलं काम टाकून त्या मुलाला वाचवण्यासाठी काय करते? धावते. तर माता धावून जाते. माता धावून कधी जाते? जेव्हा बाळ आगीत पडते. जब उनका बच्चा आग में गिरता है, तभी माता क्या करती है? भागते-भागते अपने बच्चों की जान बचाने के लिए जाती है. हरिणी काळजी करते. अभी हरण जो आहे त्याला काळजी केव्हा वाटते? जेव्हा पाडस वनव्यामध्ये सापडते यानी जंगल को जब आग लगती है तब अपना बच्चा उसमें फंसा हुआ है, पाडस अपना फंसा हुआ है। वो जब उसको पता चलता है तब हिरण क्या करती है? त्याला वाचवण्यासाठी काय करते? काळजी करते हं आणि वाचवण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीनं कृती नंबर 2 याच्यामध्ये सुद्धा 2-2 कृती विचारलेल्या आहेत. पहिल्या कृतीसाठी 1 मार्क आणि दुसऱ्या कृतीसाठी 1 मार्क आहे. म्हणजे अ, अर्ध्या-अर्ध्या मार्कासाठी त्या चौकटी भरायच्या आहेत आणि रिकाम्या जागा तुम्हाला अर्ध्या-अर्ध्या मार्कासाठी भरायच्या आहेत. अशा पद्धतीनं कृती नंबर 2 विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर बघा कृती नंबर 3
एकदम सोपा आहे. प्रत्येक कवितेमधले समानार्थी शब्द किंवा तुम्हाला जो शब्दार्थ दिलेले आहेत, त्याचे अर्थ जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचलात, समजून घेतलात, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतात. 4 शब्द दिलेले असतात 2 मार्कासाठी, म्हणजे एका शब्दाला तुम्हाला अर्धा मार्क आहे. पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा. यानी उसका अचूक अर्थ लिखना है। वो समानार्थी शब्द होता है, ध्यान में रखिए। कभी भी समानार्थी शब्द होता है, ये समानार्थी ही शब्द लिखने के लिए पूछते हैं कविता में। अचूक अर्थ लिहा म्हणजे त्याचा दुसरा अर्थ म्हणजे समानार्थी शब्द. आता बघा किती सोपं आहे. अ, तुम्हाला या ठिकाणी ही जी कविता आहे, या कवितेमध्ये अग्नी हा शब्द दिलेला आहे. अग्नी. अग्नी, अग्नी म्हणजे आग. अग्नी म्हणजे आग. हा त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. आता बघा माता. माताला समानार्थी शब्द. माता म्हणजे आई, जननी. परंतु आपल्याला कवितेत शब्द दिलेला आहे आई. तर आपल्याला काय लिहायला पाहिजे? आई. जननी लिहिलं तरी चुकीचं नाही. लेकिन माँ मत लिखिए. माँ हिंदी में शब्द आता है. हम लोगों को माता का आई किंवा जननी असंच लिहायचं आहे. आता बघा धेनू. धेनू शब्द उसका समानार्थी शब्द काय? गाय शब्द आना चाहिए. धेनू का समानार्थी शब्द व अचूक अर्थ त्याचा गायच यायला पाहिजे. धेनू हंबरती. धेनू म्हणजे गाय. गाय हंबरते. म्हणजे धेनूचा समानार्थी शब्द किंवा अचूक अर्थ काय येणार? गाय येणार. त्याच्यानंतर बघा धरणी. धरणी म्हणजे धरती. धरणी म्हणजे पृथ्वी थोडक्यात. तर धरणीचा आपल्याला धरती हाच अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने कृती नंबर 3 2 मार्कासाठी आहे. एका शब्दाला अर्धा मार्क आहे. व्यवस्थितपणे लिहिणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही. त्याच्यानंतर कृती नंबर 4 काव्यसंग्रह, सौंदर्य. जसं पहिल्या कृतीपत्रिकेमध्ये मी सांगितलं, की सौंदर्य लिहिताना आपणाला पहिल्यांदा त्या कवीचं नाव लिहिणं अपेक्षित आहे आणि कवितेचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. कारण ही जी ओळ आहे, ही ओळ जैसे संदर्भ से स्पष्टीकरण हम लोग पहले लिखते थे, वैसा ही ये काव्य सौंदर्य का क्वेश्चन है या कृति है. आप लोगों को पहले अग्नि माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, यह कविता या ये अभंग के संत कौन है या कवि कौन है, यह आप लोगों को लिखना पड़ेगा और इसके बाद उसका भावार्थ लिखना है या भाव सौंदर्य स्पष्ट करना है. वो लिखते समय अपने शब्दों में उसको लिखना है. सभी बच्चों का उसका उत्तर अलग-अलग आ सकता है. उसमें आप लोगों को बदल दिखाई दे सकता है, लेकिन वो उत्तर गलत नहीं हो सकता है. वो उत्तर सभी का उत्तर सही हो सकता है, लेकिन कविता के आधार पर ही लिखना है, बाहर का लिखना नहीं है. यह कविता का जो लाइन दिया है, वो लाइन के आधार पर आपको उसका अर्थ लिखना ज़रूरी है. तो प्रकाश सर. इसी हाँ, हो गया सर. इसी प्रकार से प्रश्न क्रमांक 2 में आप लोगों को यह कृति पूछी जाती है और उसको आप लोगों को सही ढंग से हम लोग अच्छे ढंग से प्रैक्टिस करेंगे, पढ़ाई करेंगे, तो आप लोगों को इसमें कठिन कुछ नहीं है. तो विद्यार्थी मित्रों, आज हम लोग प्रश्न क्रमांक 2 में किस प्रकार की कृति पूछा जा सकती है, उसके बारे में हम लोगों ने जानकारी ली है. इसमें किसी को कुछ शंका रहेगी, तो आप मुझे पूछ सकते हैं. धन्यवाद. किसी को कुछ पूछना है तो हाथ उठा बेटा. किसी को कुछ पूछना बोलो है? शादाब. हाँ? ठीक है सर जी.